तुमच्या मते खरा पाणीदार आमदार कोण आहे? खरं पाणीदार आमदार म्हटलं तर इथं पाणी कोण बी आणलं नव्हतं. खासदार बी नाही, आमदार बी नव्हते. ते कर्दळीची कृष्णात पवार म्हणून जे उपोषणला बसले मग त्या टायमाला पाणी आलेलं आहे. हा, त्यांचं नाव कोणी घेतच नाही. कावर घेत नाही. नंतर यावर्षी त्यांनी टाकीवर चालले होते कुंभारीचे, उडी मारतो म्हणून नाही सोडत. ओके, त्यांना जबान दिले की 4 दिवसात चालू करणार आहे म्हणले. तेव्हा चालू झालेलं 1 महिनाभर पाणी होतं झालं आमचं तवा भरलं. म्हणजे मी आता एवढ्या गावांमध्ये बोललो प्रत्येक. नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल फिर से एक्सप्लोरेशन पर निकले हुए। आज जो है पहली बार मैं शिरपनाली नाव के गांव को जा रहा, जहाँ से जो आगे अपने को धोतरी को जाने का। धोतरी को भी पहली बार जा रहे हैं अपन, तो शिरपनाली, धोतरी, फिर उसके बाद वड़गांव, दिंडूर, फिर वसंग को जाने का है। तो देखेंगे किस प्रकार से जो है वहाँ का माहौल है शिरपनाली गाँव में, फिर वड़गांव में, धोतरी में, दिंडूर में, है क्या नहीं। बहुत ही ज़बरदस्त जो है सफ़र होने वाला है। एक्सप्लोरेशन चालू है मस्त में। चलो, दोपहर के 11 बजे ले। अभी जैसा जैसा धूप बढ़ रही वैसा वैसा जो है मतदान का जो है स्पीड कम होते जाता, लेकिन फिर भी चलिए देखते हैं किस प्रकार से शिरपनहळ्ळी गाँव में पूरा मतदान का जो है माहौल है। बहुत ही खूबसूरती से जो है शिरपनहळ्ळी गाँव में मतदान का कार्यक्रम चल रहा। जैसा जैसा धूप बढ़ती जाएंगी वैसा वैसा जो है मतदान का कार्य स्लो होता, ये तो अपने को सब जने को मालूम है। लेकिन फिर भी जो है गाँव के जितने भी बुजुर्ग महिलाएं हैं, गाँव में के जितने भी युवा हैं, वो सभी कोशिश कर रहे हैं ज़्यादा से ज़्यादा लोगों को जो है इकट्ठा करने की। मुझे पता नहीं था कि शिरपनहळ्ळी गाँव में जो है एक शहीद जवान का गांव है बोल के, नामदेव गणपत काशिद साहिब। तो वीर जवान को मेरा सलाम। तो बहुत ही खूबसूरती से जो है चालू है इलेक्शन यहाँ पर भी शिरपनहळ्ळी गांव में। हर छोटे गांव का यही मसला है भाई, हर छोटे गांव के लोग यही बोल रहे हैं कि हमारे यहाँ पर निधि मंजूर हुई ली है आमदार साहब की, लेकिन वो निधि सिर्फ कागज़ पर है। वो सिर्फ आमदार साहब जो है सिर्फ बड़े बड़े 4-5 गाँव पकड़ को बैठे, कुंभारी, वड़संग, दुधनी, महिंदरगी, अच्छे गाँव जैसे, उनको जो है ज़्यादा मदद कर रहे हैं हमारे जैसे छोटे गाँव की तरफ देखने के नहीं। क्योंकि हमारे यहाँ पर सिर्फ 500, 400, 300 ऐसा मतदान रहता, तो हमारे गांव की तरफ जो है ज़्यादा ध्यान दे रहे नहीं। ऐसा सभी लोगों का जो है यहाँ का मत है। तो चलो देखेंगे, बोलते आगे कोई अगर मिलेगा तो उनके साथ बातचीत करेंगे और सीधा धोतरी गांव की तरफ बढ़ेंगे बोलते। बहुत ही खूबसूरत है भैया, चलो। बहुत ही खूबसूरती से जो है शिरपनहळ्ळी गांव के लोगों के साथ बातचीत वगैरह भी, वार्तालाप हुआ। बहुत ही पुराना और बहुत ही खूबसूरत गांव है माशाल्लाह। बहुत सारे लोगों को पूछा मैं कि बात करते क्या, तो बहुत सारे लोगों ने कहा नहीं, आपको जो मत चाहिए वो हम ऐसे ही बताएंगे, लेकिन ऑन कैमरा बताने के लिए मना किया लोगों ने। लेकिन बहुत ही खूबसूरत गांव है, बहुत ही छोटा सा गांव है और माहौल जो है सभी गांव में सेम ही है, अपने को देखने के लिए मिल रहा है। अक्कलकोट विधानसभा क्षेत्र में जहां पर जो है कभी चढ़ है तो कहाँ उतार है, तो सब तरफ जो है बराबर तरीके से 50-50 जो है वातावरण अपने को देखने के लिए मिल रहा दोनों ही उम्मीदवारों के लिए। तो चलो अभी यहाँ से सीधा निकलेंगे बोलते धोतरी गाँव की तरफ। दोपहर के 11:30 बजे ले, यहाँ से 3 किलोमीटर है गाँव। देखते क्या होता है, किस प्रकार से जो है धोतरी गाँव का माहौल है। बहुत ही खूबसूरत। तर आपल्या शिरपनहळ्ळी गावामधील काही युवा नेते आपल्याला भेटले, जे आपल्याला इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार झाले। तर साहेब, सर्वात पहिलं तुमचं नाव सांगा आणि तुमचं साहेब? तर बिराजदार साहेब, शिरपनहळ्ळी गाव जे आहे मी बघितलं खूपच सुंदर आणि छोटेसे गाव आहे। या गावात मतदानाची स्ट्रेंथ किती आहे मतदान गावामध्ये? 500 मतदान आहे आणि 46। तुमचं नाव काय? चंद्रकांत गौरीशंकर पाटील। पाटील साहेब, तर गावामधली जास्त लोक गावात राहतात का वस्तीवाड्यावर वगैरे राहतात? वस्तीवाड्यावर। मग गावाचं रस्ता जे आहे चांगलं झालेलं आपल्या रामपूरवरनं मी येताना बघितलो, इथलं थोडंच रस्ता राहिला आहे, ते कशासाठी राहिलं तुमच्या मते? म्हणजे हां, ओके। तर विकास काम झाले का 5 वर्षामध्ये गेले? नाही, कुठलं बी काम नाही आमचं। त्यांनी तर म्हणतात आम्ही पाणी आणले, रस्ते केले लोकांना, जे पाणी कोण आणलं? हेर मारून पाईपलाईन आले, टाकी दिले। हां, तर एक विचारायचं आहे, दोन्ही आमदार म्हणत आहेत की मी पाणीदार आमदार आहे, त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत आमचं नेता जे पाणीदार आमदार आहे। तर तुमच्या मते खरा पाणीदार आमदार कोण आहे? खरं पाणीदार आमदार म्हटलं तर इथं पाणी कोण बी आणलं नव्हतं। खासदार बी नाही, आमदार बी नव्हते। ते कर्दळीची कृष्णात पवार म्हणून जे उपोषणला बसले मग त्या टायमाला पाणी आलेलं आहे। त्यांचं नाव कोणी घेतच नाही। कावर घेत नाही। नंतर यावर्षी त्यांनी टाकीवर चालले होते कुंभारीचे, उडी मारतो म्हणून नाही सोडत। ओके, त्यांना जबान दिले की 4 दिवसात चालू करणार आहे म्हणले। तेव्हा चालू झालेलं 1 महिनाभर पाणी होतं झालं आमचं तवा भरलं। म्हणजे मी आता एवढ्या गावांमध्ये बोललो, प्रत्येक गावातला कार्यकर्ता फक्त त्यांच्या नेत्याबद्दलच बोलतोय। तुम्ही पहिली लोक ज्यांनी, जे खरं माणूस ज्याने आपलं
जीव पणाला लावून लोकांसाठी पाणी आणलं या मतदान क्षेत्रामध्ये, त्याच्याबद्दल बोललात. तर त्यांनी त्यांच्या मेहनतीने हे पाणी आलेलं आहे. आमच्या भागात पाणी आणण्यासाठी खूप कष्ट घेतलं आणि तेव्हा 10 दिवस उपवास बसले. उपोषण केल्यानंतर पाणी तेव्हा टेस्टिंग झालं, तेव्हा एक 8 रोज सोडले. नंतर ह्या सारे त्यांनी समजा जाऊन भेटून आले परत पाण्याला तिकडं. त्यांनी काय सोडणं दिसण्यावर त्यांनी टाकीवर चढले होते कुंभारीच्या. तिथं काही लोक जमा झाल्यानंतर तुमच्यासारखे पत्रकार बी आल्यावर त्यांनी हे केले, आमदार वगैरे येऊन त्यांना पत्र दिले, म्हणजे पाणी आणू म्हणून फक्त सांगितलं त्यांनी. आणि ते महेश दादा बिराजदार आहे आमचं, ते दनाळीचं, ते बी खूप कष्ट घेतले पाणी आणण्यासाठी इकडे. त्यांचा पाठिंबा होता म्हणून उपोषणला बसले. परत बी हे पाणी येताना त्यांचं खूप साथ आहे आम्हाला. महेश बिराजदारचं आमच्या गावाला लई सहकार्य. तर तुमच्या मते लाडकी बहीणचं फॅक्टर पडेल का या मतदानामध्ये? फरक पडेल का लाडकी बहीण योजनेमुळे? 100% पडणार. हा, कारण मी येताना खूप महिलांना वगैरे भेटलो, आपल्या शेतात काम करते, जे शेळी वगैरे चालवते, त्यांनी म्हणले आम्हाला ज्यांनी पैसे दिले आम्ही त्याला मतदान करणार. ते होणार. तर संध्याना भेटलेत पैसे. अजून एक शेवट विचारायचं होतं, गावची अपेक्षा काय तुमची? आता जे नवीन जे माणूस निवडून येणार आहे, म्हणजे म्हेत्रे साहेब येऊ दे किंवा कल्याण शेट्टी साहेब येऊ दे, त्यांच्याकडनं गावचं तुमचं हे काय? गावचं फक्त विकास कामं व्हावं आणि कुठलं अडचण असेल तर ते अडचण दूर करावं. गरीब लोकांचं कामं होत नाही, ते कामं व्हावं म्हणून एवढं इच्छा आहे आपल्याला. कुठलंही नेता येऊ दे. ते बी थांबलेलं आहे, ह्याला सभा मंडप नाही आम्हाला, ते बी आम्ही मागून घेणार आहे. नाही, निधी मंजूर केलेत म्हणून सांगितलं की शिरपनाळे गावाला मंजुरी म्हणाल ती तयार होऊन येईना ना पैसे, म्हणजे फक्त कागदापर्यंत आहे. कागदापर्यंत गावापर्यंत नाहीये. गावापर्यंत नाहीये. इलेक्शन साठी उभारलेलं आहे ते. ओके. ते आता येणारे आमदार आता कल्याण शेट्टी वगैरे दिले, ते गोष्ट दिली ते समजा मंजूर केला, आम्ही देतो म्हणले ती. आता पुढे ते काय होतं आम्हाला तर काय माहिती. आता सध्याला महेश बिराजदार जे हम्मी जे घेतला त्यांच्या गावाबद्दल ते पूर्ण केला ते नाही, आता त्यांनी करणार म्हणल्यावर आम्ही ते सोडून दिलं. महेश बिराजदारला काय ना फुल सपोर्ट आहे आमच्या गावातला. त्यांनी देवासारखं मानतात लोक आमच्या गावातले. त्यांनी कोणचं गोष्ट आजपर्यंत दिली ती गोर गरीब राहू दे, कोण बी राहू दे, त्यांनी काम केले. ओके. आता मी परत गावात येऊन त्यांनी आश्वासन दिले ते करतो म्हणले, ते करतेच त्यांनी. म्हणजे महेश दादा बिराजदारांचं तोंड बघून तुम्ही ह्यांना सपोर्ट करत आहात, सचिन दादांना, बाकी काय नाही? महेश दादा बिराजदारच्या ह्याच्याने त्यांनी सपोर्ट त्यांनी एका ह्याच्यामध्ये एका लेवलमध्ये. तर लीड कितीचं बसेल? एक शेवटचा प्रश्न, लीड कितीचं बसेल तुमच्या मते? बीजेपीला लीड बसेल का काँग्रेसला बसेल? 150 लीड आम्ही बीजेपीला 150च्या पुढे लीड. 150. आणि याचं पूर्ण श्रेय महेशदादा बिराजदारला भेटेल. म्हणजे महेशदादा बिराजदारमुळे शिरपनाळे गावामध्ये लीड भेटणार भाजपला. तर धन्यवाद साहेब, खूप सुंदररित्या तुम्ही बोललात, गावचे परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलात. खूब खूब धन्यवाद। बहुत ही खूबसूरती से शिरपनाड़ी गांव के सभी लोगों के साथ बात करें। माशाल्लाह बहुत ही खूबसूरत गांव है और जितना खूबसूरत गांव है उससे भी ज़्यादा खूबसूरत यहाँ की पब्लिक है, यहाँ के लोग हैं माशाल्लाह। अब यहाँ से अपन सीधा धोतरी को जा रहे हैं। धोतरी में अपने को जो है वहाँ पर भी पब्लिक के साथ बात करने का। धोतरी बहुत बड़ा गाँव है माशाल्लाह, वहाँ पर मतदान बहुत बड़ा होता। और यहाँ के सभी लोगों ने यही कहा कि हम अगर लीड भी देंगे बीजेपी को तो वो महेश दादा बिराजदार को देख कुछ देने वाले, क्योंकि महेश दादा बिराजदार हमारे गांव का काम करेला है, हमारे गांव के लोगों के लिए काम करेला है, हमारे एरिया के लिए काम करेला है, हमारे यहाँ के लोगों के हर काम के लिए उन्होंने भागते आते। हमारे गांव को पानी लाने का काम भी जो है उन्होंने ही किया है, तो बहुत ही बेहतरीन जो है वह। तो देखेंगे अभी क्या होता है, किसकी मदद से कौन जीत को आता और किसके वजह से कौन हारता। चलो शिरपनाड़ी गाँव तो वहाँ अभी यहाँ से सीधा अपन जा रहे धोतरी को, 12 बजे तक धोतरी में पहुँचेंगे और देखेंगे वहाँ पर किस प्रकार से पूरा निवडणूक का कार्यक्रम चल रहा है।